हॅलो वॉरियर्स, स्वप्नसिद्धी अंतिम पर्वाच्या पुढच्या भागात म्हणजेच 7व्या टेस्टच्या विश्लेषणामध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण सायन्सचे ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2025ला विचारलेले जे 15 प्रश्न आहेत त्या 15 प्रश्नांचं डिटेल असं ॲनालिसिस पाहणार आहोत. आणि हे पाहताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आयोगाने बरेचसे प्रश्न जे आधी विचारलेले आहेत मे बी गट ब गट क च्या पूर्व किंवा मुख्य परीक्षेला, त्याच्यातूनच काही प्रश्न हे तुम्हाला गट क पूर्वपरीक्षेमध्ये रिपीट झालेले दिसतात. याचाच अर्थ याच्यानंतर होणारी जी गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा असेल तिथे सुद्धा काही प्रश्न याच रेफरन्सेसमधून रिपीट होऊ शकतात. सगळ्यात पहिला प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही? जसं मी काल पण तुम्हाला जैविक खताबद्दल म्हणजे मागच्या टेस्टमध्ये पण आपण जैविक खतांबद्दलचा एक प्रश्न होता तिथे सुद्धा सांगितलेलं होतं, इकॉनॉमिक्समध्ये पण सांगितलेलं, सायन्समध्ये सुद्धा प्रत्येक वर्षी आयोग एखादा प्रश्न असा विचारत आहे जिथे तुम्हाला फारसं डोकं लावायची गरज नसते किंवा जिथे तुम्हाला स्पेसिफिक अभ्यास असण्याची गरज नाही आहे, कॉमन सेन्सवरती तुम्ही उत्तर देऊ शकता. आता आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला एखादा जलविद्युत प्रकल्प किंवा जलविद्युत केंद्र उभारलं जातं याचा अर्थ जो पाण्याचा प्रवाह आहे त्याला अडथळा निर्माण केला जाईल, पाणी साठवलं जाईल आणि त्याचा वापर करून त्या पाण्याच्या गतीचा वापर करून ॲक्च्युली काय केलं जाईल तर विद्युत निर्मिती केली जाईल. याचाच अर्थ काय, जो प्रवाह आहे तो बाधित होईल. आता जिथे जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे ऑब्वियसली तिथल्या लोकांचं स्थलांतर होईल, त्या ठिकाणच्या जमिनीची धूप होण्याची शक्यता जास्त आहे आणि याशिवाय पाण्याचा जो प्रवाह आहे तो बाधित झाल्यामुळे तिथले जे जलचर आहेत त्यांना सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मग या सगळ्यामध्ये वायू प्रदूषणाचा संबंध कुठे येतो का, तर नाही येत. आणि त्याच्यामुळेच या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 1, वायू प्रदूषण हा जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही आहे. ठीक आहे, मग बरोबर उत्तर तर आपल्याला मिळालं. मग आपण जलविद्युत केंद्राचे जे काही संभावित दुष्परिणाम आहेत त्यांचा जर विचार केला तर पर्यावरणीय आणि भौगोलिक बदल हे फार मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतात, कारण धरणांसाठी फार मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड करावी लागते आणि आपल्याला माहिती आहे की जंगलतोड केली तर ऑब्वियसली त्याचा पहिला परिणाम म्हणजे जमिनीची धूप होणार, दुसरी गोष्ट तिथली जैवविविधता जी आहे ती नष्ट होणार आणि पाण्याचं जे प्रचंड वजन असतं त्याच्यामुळे भूकंप होण्याची शक्यता सुद्धा वाढू लागते. यासोबतच जे तिथले स्थानिक लोक आहेत, ऑब्वियसली जर एखादा नवीन प्रोजेक्ट तिथे लॉन्च करायचा आहे तर तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचं विस्थापन करावं लागणार आहे, तिथल्या जलचरांना धोका निर्माण होतोय, हवामानावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर अनिश्चितता जी आहे, म्हणजे आता आपण जंगलतोड वगैरे केली तर हवामान आहे, अनिश्चितता म्हणजे जो पण कुठला प्रोजेक्ट राबवला जाईल त्याच्यातून होणारे फायदे किंवा जे आपल्याला अपेक्षित आहे ते मिळेलच की नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर याच्यासाठी उच्च भांडवली खर्च जो आहे तो सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती गुंतवावा लागतो. हे सगळे त्याचे संभावित दुष्परिणाम असू शकतात. त्याच्यानंतर पुढे जर आपण प्रश्न पाहिला तर एक गणित दिलेलं आहे. सायन्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण तुम्हाला गणिताचे प्रश्न येतील एक तर तुम्ही थोडंफार तरी बेसिक पाहिलेलं असायला पाहिजे की जनरली आयोग जो आहे तर वीज बिल किती येईल, किती वॅट वीज जी आहे ती खर्ची होईल, किंवा जे काही आपण स्थितिक ऊर्जा पाहतो, गतिज ऊर्जा पाहतो, स्थितिज आणि गतिज ऊर्जा यांची जी काही उदाहरणं आहेत याच्यावरती काही प्रश्न विचारतो. अगदी साधी सोपी गणित असतात, साधा सरळ गुणाकार भागाकार करून उत्तरं येत असतात. आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं आणि जर समजा काहीच माहिती नसेल, ऑल ऑफ सडन गणित आलं, आता माझा अटेम्प्ट कमी आहे आणि मला जर हे करायचं आहे तर साधा आपण गुणाकार भागाकार करून पाहायचं जनरली आपल्या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. आता इथे जर पाहिलं, एका घरामध्ये 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. म्हणजे एक पंखा आहे त्याची क्षमता किती आहे, 100 वॅट आहे, तो चालवला किती तासासाठी जातोय, 10 तासासाठी चालवला जातोय. आणि त्याचसोबत 50 वॅट क्षमतेचे बल्ब जे आहेत ते 5 तासासाठी चालवले जातात. म्हणजे 50 वॅट क्षमता, 2 बल्ब किती तासासाठी चालवले जातात, 5 तासासाठी चालवले जातात. आता त्यांनी दिलं आहे विजेचा दर प्रति युनिट 5 रुपये किलोवॅट आहे. म्हणजे तुम्हाला या एका पंख्यासाठी आणि 2 बल्बसाठी किती किलोवॅट ऊर्जा जी आहे ती वापरली जाते हे काढावं लागेल. तुम्हाला देताना दिले वॅटमध्ये, तुम्हाला किलोवॅटमध्ये काढावं लागेल. हा डिफरन्स फक्त लक्षात घ्यायचा. आणि 30 दिवसांसाठी विचारलं म्हणजे टोटल जे काही तुमचे युनिट्स जळणार आहेत त्याला तुम्हाला गुणिले 5 करावं लागणार आहे. ठीक आहे, मग आता हे
तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. एकतर पहिल्यांदा एका पंख्यासाठी काढा, तिथून मग एका पंख्यासाठी एका दिवसासाठी काढा, त्याच्यानंतर 30 दिवसांचा काढा, परत 2 बल्बचा काढा, 2 बल्बचा एका दिवसासाठी, देन 30 दिवसांचा, असं काढू शकता. पण याचा साधा सिंपल फॉर्म्युला जर आपण पाहिला अगदी इझी वेमध्ये, तर जर आपल्याला युनिट काढायचे असतील तर किती वॅट आहे, किती तास आहे आणि किती दिवस आहेत याचा फक्त गुणाकार करायचा. आणि जर वॅटमध्ये दिलेला आहे तर ऑब्वियसली तुम्हाला त्याला भागिले 1000 करावं लागेल, कारण आपल्याला किलो वॅटमध्ये काढायचं आहे. मग हे जर पाहिलं आपण तर एक पंखा दिला आहे 100 वॅटचा, 10 तासांसाठी आहे दिवसाला, आणि टोटल 30 दिवस आहेत. ठीक आहे, म्हणजे एक पंखा 100 वॅटचा आहे जो दिवसाचे 10 तास असे एकूण 30 दिवस जो आहे तो चालवला जातो आहे. मग या तिन्हीचा गुणाकार केला भागिले त्याला जर 1000 केलं तर उत्तर येतं 30. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन करून पहा तुम्ही. त्याच्यानंतर 2 बल्ब आहेत, किती वॅट्स आहेत, 50 वॅट्स आहेत. एका दिवसाला किती तास चालवले जात आहेत, 5 तास चालवले जात आहेत. असे ते किती दिवस चालवले जाणार आहेत, 30 दिवस, म्हणून गुणिले 30 केलं आणि त्याला भागिले 1000 केलं. का, कारण वॅटमध्ये दिले, किलो वॅटमध्ये काढायचं. उत्तर किती आलं, 15. म्हणजे तुम्हाला कळलं की तो पंखा जो दिवसाला 10 तास चालवला जातोय, महिन्याच्या शेवटी एक महिनाभरानंतर 30 दिवसानंतर तुम्हाला त्याच्यासाठी जळलेले युनिट मिळाले 30. आणि जे बल्ब आहेत 50 वॅटचे 2 बल्ब, त्याच्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला म्हणजे एकूण महिन्यासाठी जी वीज वापरली गेली ती मिळाली तुम्हाला 15 युनिट. म्हणजे टोटल युनिट किती झाले, 30 + 15 = 45. मग या 45 युनिटचं बिल किती येईल, तुम्हाला प्रति युनिट किती सांगितलेलं आहे, 5. मग जर एका युनिटला 5 तर 45 युनिटला किती, 45 × 5 = 225. हे तुमचं आन्सर यायला पाहिजे. 225 रुपये इतकं तुम्हाला वीज बिल येईल. ठीक आहे, अगदी सोपं आहे. ही वाली मेथड जी आहे ना ती इझी आहे. काय करायचं, सेम हेच गणित 2 ते 3 वेळा सोडवायचं. म्हणजे पुढच्या वेळेला जर आयोगाने प्रश्न विचारला, आयोगाने थोडे आकडे बदलून दिले, बल्बच्या ठिकाणी आयोगाने तुम्हाला रेफ्रिजरेटर दिलं किंवा तुम्हाला कूलर दिलं, काही दिलं, तर तुमचं उत्तर येऊन जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत. या प्रश्नाची गंमत अशी आहे की आयोगाने ग्रुप बी मुख्य परीक्षा 2024, ग्रुप सी मुख्य परीक्षा 2024 या दोन्ही परीक्षांमध्ये एकापाठोपाठ 2 महिन्यांच्या फरकाने झालेल्या परीक्षा, जे आपली रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा किरणोत्सारिता हा जो काही एक टॉपिक आहे ना, त्याच्यावरती सलग 2 वर्ष सलग प्रश्न विचारले. एका पेपरमध्ये तर 2 प्रश्न होते, असे एकूण 3 प्रश्न आले. आता त्याच्यानंतर लगेच ग्रुप सीच्या पेपरला परत आयोगाने त्याच टाईपचा प्रश्न विचारला. 3 पॉईंट्स आहेत फक्त, म्हणजे 3 किरण अल्फा, बीटा आणि गॅमा, हे जे 3 किरण आहेत त्यांची बेसिक माहिती जर तुम्ही केली तर त्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आहेत ते तुमचे सॉल्व्ह होतात, जे आयोगाकडून विचारले गेलेले आहेत. मग आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती की अल्फा किरण जे आहेत त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणजे ऑब्वियसली जर त्यांच्यावरती कुठला तरी चार्ज असेल तर ते विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये गेल्यानंतर दिशा बदलणार. बीटा किरण जे आहेत त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, पण जे गॅमा किरण आहेत यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो, ते उदासीन असतात, न्यूट्रल असतात. आणि जे किरण न्यूट्रल असतात ते ज्यावेळेला विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करतात तर ऑब्वियसली ते स्वतःची दिशा बदलत नाहीत, म्हणून उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. मग आता इथे मी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, सेम चार्ट तुमच्याकडे रिव्हिजनसाठी असायला पाहिजे, कारण याच्यातल्या प्रत्येक पॉईंटवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आणि आणखी प्रश्न बनू शकतात. मग आता जर आपण पाहिले तर अल्फा आहे, बीटा आहे, गॅमा आहे, हे 3 प्रकारचे रेज आपण जनरली अभ्यासतो. याच्यामध्ये जर आपण यांच्यावरती असणारा प्रभार पाहिला तर अल्फावरती असतो पॉझिटिव्ह चार्ज, प्रभार म्हणजे चार्ज, बीटावरती निगेटिव्ह आहे आणि गॅमा उदासीने न्यूट्रल आहे. अल्फा जो असतो, अल्फा म्हणजेच असतो हेलियमचा अणू, कारण हेलियमच्या अणू एवढंच त्याचा अणुअंक, अणुवस्तुमान सगळं असतं. त्याचबरोबर बीटाचा विचार केला तर बीटा म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. आणि जर गॅमाचा विचार केला तर गॅमा जे आहेत ते फोटॉन किरणांसारखे आहेत, फोटॉन किरण आहे. ठीक आहे, वस्तुमानाचा विचार केला तर इथे तिन्हीचे वस्तुमानं दिलेली आहेत. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की अल्फाचं जे वस्तुमान आहे ते जास्त आहे, बीटाचं त्याच्यापेक्षा कमी आहे आणि गॅमाचं जे आहे ते 0 आहे. म्हणजे तुम्हाला चढता उतरता क्रम जरी आला या 3 किरणांच्या बाबतीमध्ये, या 3 कणांच्या बाबतीमध्ये, तरी लक्षात ठेवायचं अल्फाचं सर्वाधिक आहे, त्याच्यानंतर बीटा, त्याच्यानंतर गॅमा, गॅमाचं 0 आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की ज्याचा वस्तुमान कमी असेल त्याचा वेग जास्त असायला पाहिजे, तो फास्ट जास्तीत जास्त अंतर कमी करेल. मग अल्फाचा जर आपण विचार केला तर प्रकाशाच्या वेगाच्या 10% त्याचा वेग आहे. ठीक आहे, मग 10⁶ मीटर पर सेकंड किंवा 10⁷ मीटर पर सेकंड. आणि जर आपण बीटाचा विचार केला तर हा अल्फापेक्षा थोडा फास्ट असेल, प्रकाशाच्या 99%
आणि गॅमाचा जर विचार केला तर प्रकाशाच्या वेगा इतकाच त्याचा वेग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आयोनायझेशन पॉवरचा जर आपण विचार केला तर गॅमा किरण जे आहेत गॅमाच्या 10,000 पट इतकी जास्त त्याची आयनन शक्ती आयोनायझेशन पॉवर असते, म्हणजे खूप जास्त असते ही. बीटाचा जर विचार केला तर गॅमाच्या 100 पट आहे, पण ती अल्फापेक्षा कमी आहे. म्हणजे बीटाची आयोनायझेशन पॉवर ही अल्फापेक्षा कमी आहे पण गॅमापेक्षा जास्त आहे. आणि गॅमाची मात्र आयोनायझेशन पॉवर ही खूपच कमी आहे. भेदन शक्तीचा जर विचार केला की कुठले किरण किती जाडी जी आहे ती भेदू शकतात, तर अल्फा ऑब्वियसली वस्तुमान जास्त आहे, तर अल्फाची भेदन शक्ती फारच कमी असते, खूप कमी असते त्याची. बीटाचा विचार केला तर ते 1 सेंटीमीटरपर्यंतचा पेपर वगैरे जो आहे, म्हणजे 1 सेंटीमीटरपर्यंतची जी जाडी आहे त्याला भेदू शकतात. अल्फा फार तर एखाद्या पेपरला भेदू शकतात. आणि गॅमा जे आहे ते मात्र अतिशय भेदनकारी असतात. आपल्याला माहिती आहे की मेडिकल सायन्समध्ये सुद्धा गॅमा किरणांचा फार मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. मग हे जे गॅमा किरण आहेत हे जवळपास 30 सेंटीमीटर जाडीचं लोखंड सुद्धा भेदू शकतात. कोण? गॅमा किरण. ठीक आहे. त्याच्यानंतर उत्सर्जनाचा जर आपण विचार केला, म्हणजे ज्याला आपण डीके म्हणतो, की एखाद्या मूलद्रव्यामधून जर अल्फा कण बाहेर पडला तर काय होतं? जेव्हा एखाद्या मूलद्रव्यामधून अल्फा कण बाहेर पडतो त्यावेळेला त्या मूलद्रव्याचा अणुअंक जो आहे तो 2 ने कमी होईल आणि अणुवस्तुमान जे आहे ते 4 ने कमी होईल. का? कारण आपण पाहिले की अल्फा म्हणजेच हेलियमचा अणू आहे, म्हणजे हेलियम आहे. मग हेलियमचा अणुअंक 2 आहे, अणुवस्तुमानांक 4 आहे. मग जर हेलियम सारखा एखादा अणू बाहेर पडतोय, अल्फा कण जर बाहेर पडतोय मूलद्रव्यातून, तर त्याचा अणुअंक 2 ने कमी होईल, अणुवस्तुमानांक 4 ने कमी होईल. आणि बीटा इलेक्ट्रॉन सारखा, सो तो ज्यावेळेला एखाद्या मूलद्रव्यातून बाहेर पडतो तर जे नवीन मूलद्रव्य तयार होतं त्याचा अणुअंक 1 ने वाढलेला असतो. पण जर एखाद्या मूलद्रव्यातून गॅमा किरण बाहेर पडले तर कोणत्याही प्रकारचा फरक त्याच्यामध्ये पडत नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर येतो शेवटचा पॉईंट, विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये दिशा बदलतात की नाही. तर अल्फावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे ऑब्व्हियसली ते दिशा बदलतात. बीटावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे ते दिशा बदलतात. पण गॅमावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसल्यामुळे गॅमा किरण जे आहेत ते त्यांच्या दिशेमध्ये बदल होत नाही. ठीक आहे. आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर पण होतं. आणि सेम पॉईंटवरती आयोगाने 2-3 वेळा प्रश्न रिपीट केलेला आहे, त्यामुळे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, पितळ हा डॅश डॅश मिश्र धातू आहे. कोण दोघांचं हे आहे ते मिश्रण आहे, किंवा आपण ज्याला संमिश्र म्हणतो, ॲलॉय म्हणतो. मग आता लक्षात घ्या की पितळ म्हटल्यानंतर लगेच नाही लक्षात आलं. इंग्लिशमध्ये पहा ब्रास दिलेला आहे. काल काय विचारलेलं होतं तुम्हाला? ब्रॉन्झ तर 2-3 वेळा सेम ऑप्शन सहित रिपीट केल्या. जर्मन सिल्वर सेम 2-3 वेळा आयोगाने रिपीट केल्या. हे मी तुम्हाला आधीच्या टेस्टमध्ये पण सांगितलेलं. लगेच ग्रुप सीच्या, म्हणजे ग्रुप सी 2024ला एक विचारला, लगेच 2025ला पण प्रश्न विचारले. सो हे प्रश्न रिपीट होतात. मग तुम्हाला मी ब्रॉन्झची ट्रिक सांगितलेली, ताक पिऊन पळा आणि ब्रॉन्झ मेडल जिंका. त्यासोबतच मी तुम्हाला ब्रासची ट्रिक सांगितलेली की झिका बास म्हणजे झिका व्हायरस बास झाला आता. ठीक आहे. सो झी होता झिंकसाठी आणि का होता कॉपरसाठी. ठीक आहे. झिंक आणि कॉपर कुठे? पर्याय क्रमांक 4. सो याचं उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 4. मग आता इथे जर आपण पाहिलं तर जर्मन सिल्वर मी तुम्हाला सांगितलं, झिनिका निकाझी कुठे गेले? जर्मनीला गेले सिल्वर घेऊन. मग आता आपण पहा विमानाचे पंख विमानातून गेले. ठीक आहे. पहिल्यांदा तर जर्मन सिल्वर, कॉपर, झिंक आणि निकेल. ठीक आहे. विमानाचे पंख तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. झिनिका किंवा निकाझी जर्मनीला विमानाने सिल्वर घेऊन जातात. त्याच्यानंतर ब्रास, झिका बास, झिंक आणि कॉपर. ठीक आहे. घरगुती भांडी आणि पदके आणि विमानाचे पार्ट्स जे आहेत ते बनवण्यासाठी. ब्रॉन्झचा विचार केला तर कॉपर आणि टीन, म्हणजे तांबे आणि कथील, ताक पिऊन पळा, ब्रॉन्झ मेडल जिंका, हे आपण पाहिलेलं होतं. स्टेनलेस स्टील, निकालो क्रोमा स्टील, तर लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल, निकालो क्रोमा स्टील. आणि गन मेटल झिंकाट गन, म्हणजे काय? झिंक कॉपर टीन, झिंकाट गन. ठीक आहे. तर ॲलॉय इझी आहेत, थोडे आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. त्याच्यानंतर ॲमलगम कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये एक म्हणजे जर ॲलॉय तयार झालं तर त्याच्यामध्ये एक घटक हा पारा असतोच. ठीक आहे. तर याच्यावरती पण आयोगाचा प्रश्न विचारून झालेला आहे ॲमलगमवरती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मॅल्काईट हे डॅश डॅश धातूचे मूळ ओर आहे, म्हणजे मूळ धातू कशाचा आहे असं विचारलेलं आहे. धातूचं मूळ मॅल्काईट हे कुठलं आहे? तर हे आहे कॉपरचं.
ठीक आहे, तांब्याचा आहे. मग धातू आणि धातुके मला नाही आठवते मी यूट्यूबवरती दिले की नाही, पण चॅलेंजमध्ये जे लोक आहेत थ्रू युअर सेल्फ चॅलेंजमध्ये सायन्सच्या प्लेलिस्टमध्ये धातू आणि धातुके नावाचा एक टॉपिक दिलेला आहे, ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम असेल, त्याच्यानंतर लोह खनिज असेल, त्याच्यानंतर बॉक्साईट असेल, तांबे असेल, यांची जी महत्त्वाची धातुकं आहेत ती कशी लक्षात ठेवायची ट्रिक्ससहित दिल्या. आणि त्या ट्रिक्स इतक्या इझी आहेत की तुम्ही एकदा लेक्चर पाहिलं तर कितीही अवघड नावं जरी आयोगाने विचारली तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल. आणि ज्यांनी ते लेक्चर केले तर असे प्रश्न लगेच सुटतात. सो यूट्यूबवरती दिले की नाही आठवत नाही आहे, दिलेलं नसेल तर एकदा चेक करून मला सांगा की मॅम नाही आहे, अवेलेबल नाही मिळत आहे, हवं तर मी तो व्हिडिओ तुम्हाला देईन जर रिक्वायरमेंट असेल तर. ठीक आहे. मग मॅल्काईटसोबतच जर इतर पाहिली आपण तर कॉपर पायराइट्स आहे, ज्याला चाल्को पायराइट पण म्हटलं जातं, हे पण विचारलं जाईल. हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. तांब्याचं सर्वात प्रमुख आणि मुख्य धातुक आहे. लास्ट टाइम आय थिंक आयोगाने ॲल्युमिनियमचं की बॉक्साईटचं मुख्य धातुक कुठलं आहे हा प्रश्न विचारून झालेला आहे. आय थिंक जॉग्राफीच्या रेफरन्सने तो प्रश्न आलेला होता की सायन्समध्येच आलेला होता, पण तो प्रश्न येऊन गेला. म्हणजे या टाईपचे प्रश्न आयोग विचारतोय की एखादं खनिज तर त्याचं मूळ धातूचं मूळ काय आहे, धातू कोणता आहे हे विचारतोय, म्हणजे आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. मग कॉपर पायराइट्सचा जर आपण विचार केला तर त्याला चाल्को पायराइट असं म्हटलं जातं. रासायनिक सूत्र इथे मी तुम्हाला दिलेलं आहे, हेही पाहून ठेवा, कारण आयोगाने याच्यापूर्वी असे प्रश्न विचारलेत PYQ मध्ये. एकीकडे धातुके दिली आहेत आणि दुसरीकडे त्यांची रासायनिक सूत्र दिली आहेत, त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे. तर ते ओळखायला सोपं जातं, कारण इथे कॉपर पायराइट्स दिलं, कॉपर आहे तर इथे Cu आहे, त्याच्यावरून लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर मॅल्काईट जे इथे विचारलेलं आहे, तांब्याचं हिरव्या रंगाचं कार्बोनेट धातूक असलेलं हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर क्युप्राईटचा जर विचार केला तर हे ऑक्साईड धातूक आहे तांब्याचंच. त्यानंतर कॉपर ग्लान्स आहे, ज्याला चाल्कोसाईट असं म्हटलं जातं. वरती आपण चाल्को पायराइट पाहिलेली, इथे चाल्कोसाईट म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे तांब्याचं सल्फाईड धातूक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आहे अझुराईट हे गडद निळ्या रंगाचं तांब्याचं धातूक आहे. मग जर आता ऑलरेडी आयोगाने मॅल्काईटवरती प्रश्न विचारला तर आपलं काम काय की बाकीची जी धातुकं आहेत, तांब्याची असतील, लोह खनिजाची असतील, ॲल्युमिनियमची असतील किंवा इतर बॉक्साईटसारख्या खनिजाची असतील तर ती आपण पाहून ठेवायला पाहिजेत, कारण तिथे क्वेश्चन्स बनतात. पुढचा प्रश्न, कॅल्शियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये डॅश डॅश बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होतं. दोन प्रकारचे बॉन्ड असतात. एक असतो सहसंयुज बंध, ज्याला आपण कोवॅलंट बॉन्ड म्हणतो, आणि एक असतो आयनिक बंध, ज्याला आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. जेव्हा तुम्ही कार्बन, वर्ल्ड ऑफ कार्बन किंवा कार्बनचं जग हा टॉपिक अभ्यासता तिथे तुम्हाला बऱ्याचदा म्हणजे काही गोष्टी अशा ज्या आहेत की कार्बन जो आहे तो इतर मूलद्रव्यांसोबत एका वेगळ्या बंधाने जोडलेला असतो, जिथे की भागीदारीने तो जोडलेला असतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. पण काही मूलद्रव्य असतात ना, ती इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात डायरेक्टली, आणि त्याच्यापासून मग नवीन संयुग जे आहे ते तयार होत असतं. सो कॅल्शियम आणि क्लोरीनपासून जेव्हा कॅल्शियम क्लोराईड तयार होतं त्यावेळेला ते तयार होतं आयनिक बंधाने. कशाने तयार होतं ते? आयनिक बंधाने. मग हा आयनिक बंध काय असतो? आयनिक बंधामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनचं हस्तांतरण म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेले पाहायला मिळतात. एकाने इलेक्ट्रॉन दिले, जनरली धातू इलेक्ट्रॉन देतात, अधातू इलेक्ट्रॉन घेतात. एकाने इलेक्ट्रॉन दिलं, दुसऱ्याने इलेक्ट्रॉन घेतला, दोघांचंही अष्टक जे आहे ते पूर्ण होण्यासाठी ते आवश्यक असेल. ठीक आहे. त्यांना स्टेबल होण्यासाठी गरज असेल. साधारणपणे धातू आणि अधातू यांच्यामध्ये हा बॉन्ड तयार होतो. कोणत्या वेळेला? आयोनिक बॉन्ड जो आहे तो. त्याच्यानंतर धनायन आणि ऋणायन यांमधला विद्युतस्थैतिक आकर्षणामुळे हा तयार होतो. तर ऑब्व्हियसली यांच्यामध्ये जे असणारं आपण ॲनायन आणि कॅटायन ज्यांना म्हणतो तर त्याच्यामुळे हा बॉन्ड तयार होतो. हे बंध जे असतात हे तुलनेने मजबूत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यांचा वितरणांक आणि उत्कलनांक जो असतो तो आपल्याला जास्त, मेल्टिंग पॉईंट असेल किंवा बॉइलिंग पॉईंट असेल तर हे जास्त असलेले पाहायला मिळतात. आणि पाण्यामध्ये सामान्यतः विद्राव्य असतात. याचं आणखी एक उदाहरण आहे म्हणजे सोडियम क्लोराईड, जे आपलं मीठ आहे ते पाण्यामध्ये टाकलं की ते विरघळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर वितळलेल्या किंवा द्रावण अवस्थेमध्ये हे विद्युत वाहक असतात. मिठाचं पाणी विद्युत वाहक असतं हे आपल्याला माहिती आहे. सो हे विद्युत वाहक असतात. संयुग जे आहे ते स्फटिकी क्रिस्टलाइन स्वरूपाचं असतं. आणि उदाहरण जर पाहिलं तर NaCl इथे दिलेलं आहे, सोडियम क्लोराईड, MgO आहे, KBr आहे. आता पहा, ही जी काही उदाहरणं दिलीत, सरळ आयनिक बॉन्ड लक्षात कसा ठेवायचा? आईचा बॉन्ड स्वयंपाकाशी असतो, किचन घराशी असतो, म्हणजे मिठाशी संपर्क येतो. मोठंवालं मीठ जे असतं क्रिस्टलाइन स्वरूपाचं, त्याच्यावरून सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की याच्यामध्ये काय होतं, देवाणघेवाण होते, मीठ डायरेक्ट ट्रान्सफर केलं जाते सब्जीमध्ये. कोण करते? आई करते. आयनिक बॉन्ड. ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही आहे त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. धातू आणि अधातू यांच्यामध्ये ही क्रिया होती. आता हा जो बंध असतो तो तुलनेने मजबूत असतो. एकदा मीठ भाजीमध्ये पडलं, तुम्ही काढू शकता का? नाही काढू शकत आहे. बंध कसा आहे? एकदम मजबूत आहे त्यांचा.
याचा वितरणांक आणि उत्कलनांक हा जास्त आहे, ही एक फॅक्ट लक्षात ठेवायची. पाण्यामध्ये तो विद्राव्य आहे. अशा 1-2 फॅक्ट लक्षात ठेवल्या की जेव्हा प्रश्न येतो तर त्या 2-3 फॅक्टवरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्याच्यानंतर सहसंयोज बंध म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड. याचं जर उदाहरण पाहिलं तर इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलं जातं, म्हणजे इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते. ठीक आहे, ज्याला सामायिकता असं पण म्हटलं जाईल. साधारणतः अधातूमध्ये हा बॉन्ड जो आहे तो तयार होतो. अणूंनी इलेक्ट्रॉनच्या जोड्या ज्या आहेत त्या सामायिक केल्यामुळे हा तयार होतो. मग आपण मिथेन वगैरे जे पाहतो, मिथेन आहे, इथेन, इथिलीन वगैरे, कार्बनची जेवढी पण संयुग आहेत ही कोव्हॅलंट बॉन्डने किंवा सहसंयोज बंधाने तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर याचा जर बंध पाहिलं तर तुलनेने हे कमी मजबूत असतात, कारण भागीदारीमध्ये आहेत तर ते तुटायला सोपे असतात. वितरणांक आणि उत्कलनांक तुलनेने कमी असतात. पाण्यामध्ये हे कमी विद्राव्य असतात, पण सेंद्रिय हे जे असतात द्रावणं असतात त्याच्यामध्ये मात्र हे विद्राव्य असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हे सामान्यतः विद्युतवाहक नसतात. हे जे 2 पॉईंट्स आहेत की नाही, विद्युतवाहक असतात आणि नसतात, हे लक्षात ठेवा. स्पेसिफिकली इथे प्रश्न बनू शकतो. आणि संयुग मॉलिक्युलर स्वरूपाचं असतं. याची जर उदाहरणं आपण पाहिली तर H2O आहे, CH4 आहे, CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड वगैरे याची उदाहरणं असलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग खाली तुम्हाला आयनिक बंधामध्ये देवाणघेवाण दिलेलं आहे, शेअरिंग लक्षात ठेवण्यासाठी. ट्रिक इथे पाहू शकता तुम्ही. देणं घेणं असेल, धातू अधातू आहे आणि सोडियम क्लोराईड हे बेस्ट एक्झाम्पल आहे त्याचं. सहसंयोज बंधाचा जर विचार केला तर शेअरिंग आहे. अधातूमध्ये हा बॉन्ड पाहायला मिळतो. H2O जे पाणी आहे आपलं ते याचं चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये असलेला जो आयनिक बॉन्ड आहे त्याच्यापासून पाणी तयार होतं. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या झुऑइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते. हा थोडासा डीपमध्ये विचारलेला प्रश्न असा आपल्याला वाटू शकतो. हा ॲक्च्युली NCERT मधून वगैरे घेतलेला काही पार्ट असतो. तर ज्यावेळेला असे काही प्रश्न येतात, जर थोडीफार लिंक लागली तर उत्तर द्यायचं. जसं आता रिसेंटली पुरी फेरावरती मेन्सला आलेला जो प्रश्न आहे, तर जरी त्याचं एक्झॅक्टली उत्तर माहिती नसेल तरी प्रश्नामध्ये 6 टोके असं मेन्शन केलेलं आहे आणि खाली हेक्झावाला एक पर्याय आहे, त्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे काही जर बेसिक शब्द असतात त्याच्यावरून उत्तरापर्यंत जाणं शक्य असतं. पण अगदीच जर तिथे काहीच डोकं चालेल ना तर स्किप करणं बेटर राहतं. ठीक आहे, पण इथे जर पाहिलं या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण, तर कुठले झुऑइड निडारिया आहेत ज्यांच्यामध्ये संरक्षक आच्छादन असतं, तर ते आहेत फायलोझॉइड. ठीक आहे, फायलोझॉइड. मग आता ह्या फायलोझॉइड इथे तुम्हाला मी इमेज दिलेली आहे. एक सेकंड. ओके, ही इमेज आहे, तुम्हाला दिसत असेल. तर हे जे फायलोझॉइड्स आहेत यांच्यामध्ये प्रामुख्याने निडारिया किंवा सिलेंटराटा संघामधले हायड्रोझोआ वर्ग, आपण ज्यावेळेला सिलेंटराटा किंवा ज्याला निडारिया हे नाव आहे त्याच्यामधला जो हायड्रोझोआ हा वर्ग आहे. वर्गीकरण पूर्ण प्राणी वर्गीकरण मी दिलेलं आहे, तुमचं सगळं क्लिअर असेल. हायड्रोझोआ तुम्हाला आठवत असेल, क्युफोझोआ, हायड्रोझोआ हे आपण पाहिलेलं आहे. तर हायड्रोझोआ वर्गातील प्राण्यांच्या वसाहतीमध्ये आढळणारे पाणेरी आकाराचे म्हणजे लीफ लाईक पानासारखे आकार असणारे झुऑइड जे आहेत ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता यांची जर काही महत्त्वाची माहिती आपण पाहिली फायलोझॉइड्स, कारण प्रश्न त्याच्यावरती आला, सो आपण केवळ त्याचीच माहिती पाहूयात. याचं स्ट्रक्चर जे असतं, चपटे आहेत, पाण्यासारखे दिसणारे प्राणी आहेत, यांच्यामध्ये तोंड आणि पचनसंस्था नसते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, यांच्या पृष्ठभागावरती नेमॅटोसिस्ट नावाचा डंख मारणाऱ्या पेशी असतात. आता इथे क्वेश्चन बनू शकतो का? डेफिनेटली बनू शकतो, कारण ऑलरेडी जर फायलोझॉइडवरती प्रश्न विचारला तर आयोगाचे चान्सेस आहेत की आयोग फायलोझॉइड्सवरती थोडा डीपमध्ये प्रश्न विचारेल. कांगारूवरचा प्रश्न आठवतो, 2-3 वेळा विचारून झाला, मेन्सला विचारून झाला, प्रीला विचारून झाला, परत आत्ता या पेपरमध्ये पण तो प्रश्न आहे. म्हणजे आयोगाने आधी प्रश्न विचारला तर आपलं काम आहे की थोडं डिटेलमध्ये करून ठेवणं, कारण परत आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारतो. मग आता इथे पहा, तुम्हाला विचारलं जाईल की फायलोझॉइड्समध्ये कुठल्या डंख मारणाऱ्या विषारी पेशी असतात, तर नेमॅटोसिस्ट. ठीक आहे, या स्टिंगिंग सेल्स यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यांचं कार्य काय आहे, तर संरक्षण. यांचं मुख्य कार्य वसाहतीचं म्हणजे जे कॉलनी आहे त्यांचं भक्षकांपासून संरक्षण करणं हे आहे. काही विशिष्ट वसाहतीमध्ये फायलोझॉइड्स जे आहे ते इतर नाजूक अवयवांवरती, जसे की प्रजोत्पादनाशी संबंधित जे अवयव असतात, छत्रीसारखं आच्छादन तयार करून त्यांच्या बाह्य आघातांपासून ते वाचवतात. म्हणजे हे पानांसारखे आकार असणारे जे आहेत ते वरून असं आच्छादन तयार करतात. म्हणूनच तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे की संरक्षक आच्छादन असते असे कोण आहेत, तर हे फायलोझॉइड्स आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर हे प्राणी एकटे न राहता वसाहती करून राहतात आणि या वसाहतीमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे सदस्य असतात ज्यांना झुऑइड्स असं म्हटलं जातं. आणि ही जी पूर्ण झुऑइड्सची प्रक्रिया आहे त्याला म्हटलं जातं पॉलिमॉर्फिझम.
प्रश्न येऊ शकतो पॉलिमॉर्फिझम हे कुठल्या संघाशी रिलेटेड आहे किंवा निडारियातल्या कुठल्या वर्गाशी संबंधित आहे. ठीक आहे, आत्ता आपण पाहिलं की नाही हायड्रोझोआ वर्गातील प्राणी आहेत, त्यांच्याशी संबंधित ही कन्सेप्ट असलेली आपल्याला पाहायला मिळते पॉलिमॉर्फिझम. त्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, उदाहरणं कुठली आहेत? सायनोफोनोफोरा हे एक त्याचं उदाहरण आहे. या सागरी प्राण्यांच्या वसाहतीमध्ये फायलोझॉइड्स जे आहेत, ज्याला ब्रॅक्ट्स असं म्हटलं जातं, ब्रॅक्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे स्पष्टपणे पाहायला मिळतात. क्वेश्चन याच्यातल्या कुठल्याही पॉईंटवरती बनू शकतो. पुढचा प्रश्न आहे कांगारू. आला का? कालच पाहिलेला होता सस्तन प्राणी आपण, म्हणजे मागच्या टेस्टमध्ये. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. 4 विधानं दिली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या गवताळ प्रदेशात आढळतो. हे कॉमन सेन्सनी माहिती असतं, लहानपणापासून आपण शिकलेलो असतो. त्यामुळे बरोबर पाहिजे. सगळीकडे बरोबर आहे. अचा विषयच नाही कन्फ्युजन होण्याचा, की जरी मला नाही वाटलं की आहे की नाही ऑस्ट्रेलियामध्ये, टास्मानियामध्ये, आयोगाने चुकवले का, कन्फ्युजन व्हायचा प्रश्न नाही, कारण 4ही ऑप्शनमध्ये दिले. ठीक आहे, त्यामुळे पाहिजे. हे स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. येस, हे शाकाहारी आहेत, एवढं तर माहिती असायला पाहिजे तुम्हाला. पाहिजे. फक्त एकच ऑप्शन गेला. आता पहा, मध्ये दिले पुढील पाय खूप लांब असतात आणि शक्तिशाली असतात, तर मागील पाय लहान आणि कमकुवत असतात. कांगारूचं असं आहे का? कधी तुम्ही पाहिले काय पुढच्या 2 पायांवरती उभा राहिले आणि मागचे पाय असे लटकतात हवेत? नाही. कांगारूचे पुढचे पाय जे असतात ते आखूड असतात आणि ते कमकुवत असतात, पण मागचे पाय त्याचे भयानक स्ट्रॉंग असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे विधान चुकीचं आहे. वाला ऑप्शन तुमचा गेलेला आहे. आता मध्ये दिले मादीला भ्रूणपिशवी असते, तिला मार्पुझियम असं म्हणतात, मार्सुपियम असं म्हटलं जातं, मार्सुपियम. हे मात्र 100% बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 येईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर. जर कन्फ्युजन असेल अशा प्रश्नांमध्ये, उत्तर नसेल येत, म्हणजे मी जर हा पेपर दिला असता तर मी ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 4 लिहिलं असतं, कारण मला मार्सुपियम हे करेक्ट वाटलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हा जो कांगारू जो आहे, आयोगाने जोड्या लावायला पण एकदा विचारलं, तर त्याचं नाव मॅक्रोपस आहे. हे फक्त लक्षात ठेवा. जो आपला सस्तन प्राण्यांचा वर्ग आहे, वर्ग मॅमेलिया, याच्यामध्ये मेटाथेरिया या उपवर्गामध्ये तो येतो. पिशवीधारी आहे, स्तनधारी प्राणी आहे, गर्भाशय आहे, स्त्री जननांगाच्या जोड्या आहेत. आणि याच्यासोबतच आणखी कोण येतात मेटाथेरियामध्ये? तर डायडेल्फिस आहे, ओपोसम ज्याला आपण म्हणतो, किंवा कोआला आहे, ज्याला आपण टेडी बेअर असं म्हणतो. ठीक आहे, आणि कांगारूच्या बाबतीत आणखी एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, की सर्वसाधारणपणे आपण कांगारूला पाहिलं तर कांगारूचा आकार मोठा आहे, म्हणजे गाई एवढा आहे. पण गाईचं वासरू जेव्हा जन्मतं तेव्हा ते 40-45 kg पर्यंतचं असतं. पण जेव्हा कांगारूचं पिल्लू जन्माला येतं ना, त्यावेळेला ते घेवड्याच्या बीच्या आकाराचं असतं. नेटवरती सर्च करून पहा, तुम्हाला दिसेल की एकदम छोटंसं असं हातावरती घेतलेलं ना, घेवड्याच्या बीच्या आकाराचं ते असतं. ठीक आहे, पण नंतर ज्यावेळेला ते प्रौढ होतं तर गाई एवढ्या आकाराचं ते होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे घातक सबटर्शियन मलेरिया डॅशमुळे होतो. इकॉनॉमिक्सच्या टेस्टमध्ये एक प्रश्न दिलेला मी, तेंडुलकर समितीचा 9-10चा जो काही अहवाल होता, त्याच्यामध्ये आपण दारिद्र्याचे आकडे विचारलेले, आणि पहिला ऑप्शन जो होता तो तुम्हाला आय थिंक मी दिलेला होता. पहिला ऑप्शन करेक्ट दिलेला, दुसरा ऑप्शन जो आहे तो नंतरचा दिलेला. आयोगाने आधी एक प्रश्न विचारलेला, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, आणि कालावधी दिलेला, आणि पहिलं नाव दिलेलं जगन्नाथ शंकर सेठ. खूप सगळ्या मुलांनी ते उत्तर दिलेलं. सेम आयोगाने तसा प्रश्न विचारला, घातक सबटर्शियन मलेरिया कशामुळे होतो? आपल्याला माहिती आहे मलेरिया म्हटलं की प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं. ॲनाफिलस डासाची मादी हे लगेच डोळ्यासमोर येतं. पण आयोगाने स्पेसिफिकली सबटर्शियन मलेरिया विचारला. मी तुम्हाला काल जो काही टिक्का, भुईमुगावरचा टिक्का आहे मागच्या टेस्टमध्ये, त्याच्या बाबतीत पण 2 नावं सांगितली मी तुम्हाला. म्हणजे पर्सोनाटम एक आहे आणि दुसरा एक सांगितला. का? कारण अर्ली आणि लेटवाला तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आयोग त्यावेळेला पहिला ऑप्शन असा देतो की आपण पटकन उत्तर दिलं पाहिजे. घातक सबटर्शियन मलेरिया जो आहे ना, हा प्लाझ्मोडियम फाल्सिपेरममुळे होतो. प्लाझ्मोडियम होतो, पण आपल्याला माहिती असतं वायवॅक्स, सो आपण तेच उत्तर देतो. घातक सबटर्शियन मलेरिया, मॅलिजंट सबटर्शियन मलेरिया जो आहे, मॅलिग्नंट, तो प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम या सूक्ष्म परजीवीमुळे, म्हणजे जो पॅरासाइट आहे याच्यामुळे होतो. तर हा परजीवी संक्रमित मादी ॲनाफिलिस डासाच्या, म्हणजे इथे पण ॲनाफिलिस डासाची जी मादी आहे
तिच्या चावण्यामुळे मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि जेव्हा बाधित डास माणसाला चावतो तेव्हा हे परजीवी रक्तातून यकृतात जातात लिव्हरमध्ये आणि नंतर ते लाल रक्तपेशी आपल्या ज्या RBC असतात, रेड ब्लड सेल्स ज्या असतात त्यांच्यावरती हल्ला करतात. आणि याची जर मुख्य वैशिष्ट्ये आपण पाहिली तर हा अतिशय घातक असणारा मलेरिया आहे. योग्य वेळी जर उपचार नाही मिळाला तर 24 तासांमध्ये स्थिती गंभीर होऊन रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, कुठला आहे हा? सबटर्शियन मलेरिया. सो रोग आणि आजार हा आयोगाचा अगेन एक फेवरेट टॉपिक आहे. सॉरी. तर आपल्याला थोडीशी त्याच्याबद्दलची माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवाणूंच्या मदतीने करतात? हे जे नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत किंवा जे पण काय म्हणतो आपण त्याला, ज्या पण वनस्पतींच्या बाबतीत हे आढळतं ना, याच्यावरती आपण खूप वेळा प्रश्न विचारले. याच्यामध्ये काही शैवाल पण आहेत, नीलहरित शैवाल वगैरे, याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारला. नायट्रोजन फिक्सेशन ही कन्सेप्ट, त्याच्यामध्ये आवश्यक असणारे जे सूक्ष्मजीवाणू आहेत हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर कुठले बॅक्टेरिया आहेत जे इथे उपयोगी ठरतात? मग शेंगावर्गीय पिकांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये येतात रायझोबियम, फक्त ठीक आहे. रायझोबियम जे आहे ते शेंगावर्गीय पिकांमध्ये येतात. तर आता शेंगावर्गीय पिकं जी असतात याच्यामध्ये हवेतून नत्र म्हणजे नायट्रोजन जे आहे कोणत्या सूक्ष्मजीवाच्या मदतीने शोषून घेतात, असा एक सरळ सरळ प्रश्न जर आला तर याच्यामध्ये कुठली कुठली शेंगावर्गीय पिकं म्हणजे कुठली पिकं आहेत की ज्यांना शेंगा येतात? त्याच्यामध्ये मग हरभरा, वाटाणा, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आहे इत्यादी जी पिकं आहेत यांच्या मुळांवरती म्हणजे रूट्सवरती गाठी येतात आणि म्हणजे गाठी असतात आणि या गाठींमध्ये आपल्याला रायझोबियम नावाचे जीवाणू जे आहेत ते राहिलेले म्हणजे राहत असताना पाहायला मिळतात. हे जीवाणू वातावरणामधला जो मुक्त असा नायट्रोजन आहे त्याचं नत्र स्थिरीकरण करतात म्हणजे नायट्रोजनचं फिक्सेशन करतात आणि त्याचं अमोनियामध्ये आणि इतर नत्रयुक्त संयुगांमध्ये रूपांतर करतात जे त्या वनस्पती वापरतात. ठीक आहे, तर रायझोबियम हे त्याचं उत्तर आहे. शेंगावर्गीय विचारलं तर रायझोबियम लक्षात ठेवा. आता बाकीचे दिले व्हायरस, ऑब्व्हियसली व्हायरसचा तर याच्याशी काही संबंधच नाही आहे. विषाणूंचा रोग निर्माण करतात, सर्व विषाणू हे घातकच असतात. आपण जीवाणू आणि विषाणूंमध्ये ज्यावेळेला डिफरन्स अभ्यासतो एक बेसिक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जीवाणू जे आहेत काही जीवाणू हे फायदेशीर पण असतात, जसं की आपल्याला दह्यामध्ये वगैरे पण काही बॅक्टेरिया पाहायला मिळतात तर जे की आपल्या शरीरासाठी उपायकारक असतात, पण काही असतात जे अपकारक असतात. पण विषाणूंच्या बाबतीत पाहिलं तर विषाणू हे जनरली सगळेच घातक असतात. ठीक आहे, बुरशीचा विचार केला तर काही बुरशी वनस्पतींसोबत सहजीवन करते, जसं मायकोरायझा हे त्याचं उदाहरण असू शकतं, परंतु वातावरणातील नत्र स्थिरीकरण ती करत नाही, बुरशी करत नाही. आणि प्रोटोझोआ जर पाहिलं आपण, ज्यांना आपण आदिजीव असं म्हणतो, एकपेशीय प्राणी आहेत, नत्र स्थिरीकरणामध्ये त्यांची भूमिका नाही आहे. मग इथे आणखी एक मुद्दा लक्षात ठेवायचा की शेंगावर्गीय वनस्पती असतील, शेंगावर्गीय पिकं असतील तर त्याच्यामध्ये रायझोबियम नत्र स्थिरीकरण करणारा सूक्ष्मजीव आहे. जर आपण ॲझोला किंवा जलवनस्पती जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ॲनाबिना आहे. ॲनाबिना आणखी काही उदाहरण आहेत, त्याच्यातलं ॲनाबिना हे एक प्रमुख आहे, जे काही PYQ ॲनालिसिसचे लेक्चर्स दिलेले आहेत ना सायन्सचे, त्याच्यामध्ये ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे मी. आणि मोकळ्या जमिनीमध्ये जर पाहिलं तर ॲझेटोबॅक्टर हा पण आयोगाचा फेवरेट आहे. ॲझेटोबॅक्टर याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारला, मोकळ्या जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारा हा सूक्ष्मजीव आहे. त्याच्यानंतर भुईमुगावरचा टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? झाला, मागच्याच टेस्टमध्ये हा प्रश्न सांगितलेला मी तुम्हाला. आयोगाने मागच्याच पेपरमध्ये प्रश्न विचारला, भुईमुगावरचा टिक्का कुठल्या सूक्ष्मजीवामुळे होतो, कारक जीवामुळे होतो? कुठल्या जीवामुळे होतो? सरकपोरी सोण्यासारख्या भुईमुगावर टिक्का पडला, सर्कोस्पोरा पर्सोनाटा. ज्यांनी अजूनही वनस्पतींवरचे रोग आणि रोगकारक हे लेक्चर पाहिलेलं नाही आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की जाऊन ते लेक्चर पहा, कारण तिथे आयोगाचे ऑलमोस्ट सगळे PYQ जे आहेत ते घेतलेले आहेत आणि सगळे अवघडातले अवघड जे सूक्ष्मजीव आहेत, एखादी बुरशी असेल, कुठले कारक आहेत ज्यांच्यामुळे वनस्पतींवरती आजार निर्माण होतात ते लक्षात ठेवण्यासाठी अशा ट्रिक्स दिल्यात की तुम्ही चालता फिरता एवढा अवघडवाला टॉपिक जो आहे तो इझिली लक्षात ठेवू शकाल. त्यामुळे ते लेक्चर जे आहे ते मिस करू नका. आणि मग तिथे आपण पक्सिनिया हे पण पाहिलेलं, पक्सिनिया ग्रामिनीस, गव्हावरचा तांबेरा आवाज गेला पूर्ण, तर गव्हावरचा तांबेरा पक्सिनिया ग्रामिनीसमुळे होतो, ते पाहिलेलं होतं तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर उस्टिलेलो गव्हाची सुकी काजळीलेलो, आठवतं का? गव्हावरची सुकी काजळी जी असते ती युस्टिलोगो या
उस्टिलेगो या प्रजातीमुळे होते. ठीक आहे, तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. बाकीचं विश्लेषण इथे दिलेलं नाही. आय थिंक मी ॲस्परजिलसबद्दल पण बोलले आहे त्या लेक्चरमध्ये, कारण पूर्ण एक लेक्चर तुम्हाला दिले, तर तिथून तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी पण तिथे क्लिअर करून घ्याल. पुढचा प्रश्न आहे, मिराबिलिस जलापा 4 o'clock ही वनस्पती डॅश डॅश कुळातील आहे. ज्याला हा प्रश्न पाहतो की नाही आपण, आपल्याला थोडंसं वाटतं की काय विचारले आयोगाने, पण ज्यावेळेला आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींकडे सायन्सला रिलेट करायला लागतो, आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहताना ज्यावेळेला सायन्सला रिलेट करायला लागतं, या गोष्टी आपल्याला खूप इझी वाटायला लागतात. जसं की घरामधली पाल जी असते, लिझार्ड्स, मी तुम्हाला सांगितलेलं लेक्चरमध्ये पण सांगितलं की पाल दिसली की हेमिडॅक्टिलस. ठीक आहे, सो अशा पद्धतीने जर करत असाल तर तुम्हाला सायन्स इझी पण वाटतं आणि तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट पण येतो. आता हे या प्रश्नाच्या अनुषंगाने का सांगते, कारण हे मिराबिलिस जलापा हे तुम्ही कधीच ऐकलेलं नसेल, 4 o'clock वनस्पती ऐकलेलं नसेल कदाचित, पण जेव्हा मी ती वनस्पती दाखवेन तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला वाटेल ओ माय गॉड, हे म्हणजे अशी माझ्या डोळ्यासमोरची वनस्पती आणि मला माहिती नाही आहे. ठीक आहे, तर ही मिराबिलिस जलापा 4 o'clock ही वनस्पती जी आहे ती निक्टा जिनेसी या कुळातील आहे. मिराबिलिस जलापा, ज्याला 4 o'clock किंवा गुलबक्षी या नावाने पण ओळखलं जातं. मी तुम्हाला ते वनस्पती दाखवणार, त्याच्यानंतर तुम्ही मला सांगाल की याला तुम्ही काय म्हणता. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे याचं नाव काय आहे. तर ही निक्टा जेनेसी या कुळातील आहे. नायक्टा जेनेसी पण आयोग देऊ शकतो, दोन्ही नावं लक्षात ठेवा, कारण NY आहे ना, तर उच्चारामध्ये फरक पडतो. यालाच बोगनवेल असं सुद्धा म्हटलं जातं. बोगनवेल माहिती असेल तुम्हाला, हे तर डेफिनेटली माहिती असेल. बोगनवेल या कुळातील आहे. अतिशय लोकप्रिय शोभेची वनस्पती असून तिच्या फुलांचा रंग पिवळा असतो, पांढरा असतो, गुलाबी किंवा संमिश्र असू शकतो. वेगवेगळ्या रंगाची फुले याच्यामध्ये असतात. या वनस्पतीला 4 o'clock म्हणण्याचं कारण म्हणजे तिची फुलं जी आहे ती साधारणतः दुपारी किंवा संध्याकाळी 4च्या सुमारास उमलतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कोमेजून जातात. ती वनस्पती आहे ही. फूल पाहिल्यानंतर लक्षात नसेल आलं ना, तरी ही बी पाहिल्यानंतर लक्षात येईल, कारण मी लहानपणी खूप सगळ्या अशा बिया गोळा करायच्या आणि अशी खूप सगळी झाडं लावायची, कारण मला हे खूप आवडायचं हे वाला फूल. ठीक आहे, आता या फुलाला तुम्ही काय म्हणता तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या स्थानिक भाषेमध्ये, हे मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, बट आपल्यासाठी ही वनस्पती काय आहे? मिराबिलिस जलापा. मिराबिलिस जलापा 4 o'clock. ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते? आता ज्या वेळेला ना हा पेपर झाला होता आणि ती पेपर झाल्या मी या पेपरची आन्सर की जी आहे, म्हणजे संभाव्य आन्सर की मी जनरली देत नाही कधीच, पण या पेपरची दिलेली अँड थँकफुली सगळेच्या सगळे 15च्या 15 प्रश्नांची उत्तरं माझी बरोबर होती. बट ज्यावेळेला मी एक ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहत होते, अगदी तज्ज्ञ शिक्षकांनी याचं उत्तर थोडंसं वेगळं सांगितलेलं आणि मला माहिती नाही की का सांगितलेलं, बट ज्यावेळेला तुम्ही सायन्सचं पहिला चॅप्टर अभ्यासायला लागतं, जर तुम्ही सचिन भस्के सरांचा बुक अभ्यासत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला मानवी रक्तसंस्था जी आहे आपली त्याच्याबद्दलची माहिती पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये त्यांनी हिपॅरिन आणि हिस्टामाइन दिलेलं आणि हे मी ट्रिकद्वारे मुलांना सांगितलेलं, त्यामुळे हे पार्ट होतं. ठीक आहे, सो हिपॅरिन जे आहे हे रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारं औषध आहे, म्हणजे हे रक्त गोठू देत नाही. आता पहा, आत्तापर्यंत आपण ना विटॅमिन के अभ्यासलेलं असतं की जे आपल्या शरीरातलं रक्त गोठण्यासाठी मदत करतं. आता शरीरातलं रक्त का गोठायची गरज असेल? शरीरातलं रक्त नाही गोठत, ज्यावेळेला जखम होते, रक्तप्रवाह होतो, ते रक्त गोठणं गरजेचं असतं, कारण आतमधलं जे रक्त आहे म्हणजे ते जखमेतून येणारं रक्त जे आहे तो रक्तप्रवाह थांबणं गरजेचं असतं. पण आपल्या शरीरामधला जो ब्लड फ्लो आहे तो सुरू राहण्यासाठी क्लॉट्स तयार होऊ नयेत, ते रक्ताचा प्रवाह काय म्हणतो आपण त्याला, खंडित होऊ नये, याच्यासाठी ते रक्त गोठू नये म्हणून काही गोष्टी गरजेच्या असतात. आपल्या शरीरामध्ये हिपॅरिन नावाचं एक संप्रेरक असतं जे शरीरातलं रक्त गोठू देत नाही, कारण ते मास्ट पेशी तयार करतात. रक्त गोठू नये म्हणून ते मास्ट पेशी तयार करतात. आता आपल्या शरीरामध्ये जवळपास आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग जवळपास 13 असे घटक आहेत शरीरात, नाही असे 13 घटक आहेत की जे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात. तर ते कुठले कुठले आहेत, ॲटलिस्ट त्यातले 4 ते 5 जे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल, कारण हे इम्पॉर्टंट आहे. इथे आता आयोग प्रश्न विचारत आहे, म्हणजे हे प्रकरण आपण करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हिपॅरिन आहे, याच्यासोबत हिस्टामाइन एक लक्षात ठेवा. आपल्याला ज्या वेळेला शरीराच्या कुठल्याही भागामध्ये सूज येते ना, तर तिथे हिस्टामाइन स्रवलं जातं. ठीक आहे, मग हे हिस्टामाइन लक्षात कसं ठेवायचं? हिसका बसला की सूज आली, हिस्टा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विषाणूजन्य रोग आणि कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या. अतिशय सोपा सिंपल लेवलचा क्वेश्चन आहे, कारण इथे तुम्हाला एड्स पहिलाच ऑप्शन दिला आहे. एड्सचा विषाणू कुठला आहे? HIV आपल्याला माहिती आहे, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम.
मग याचं उत्तर आहे 1ला 4 पाहिजे, एकाच ठिकाणी जोडी आहे. तुमचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4, सॉरी पर्याय क्रमांक 3. एका ऑप्शनवरून तुमचं उत्तर आलं. दुसरा काय दिलं आहे? कांजिण्याचं काय असेल? व्हेरिसोला झोस्टर, आठवत असेल तुम्हाला, व्हेरिसेला झोस्टर विषाणू आहे कांजिण्याचा. त्याच्यानंतर लिव्हर डॅमेज आणि सिरोसिस. लिव्हर डॅमेज आणि सिरोसिसमध्ये कारणीभूत असणार असतो हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी. आता हेपॅटायटिस A, B, C, D, E हे 5 जे आहेत ते तोंडपाठ करायचे. कुठल्याला लस आहे? A, Bला लस आहे, Bची लस Dला चालते, मग उरलं कोण? C आणि E, लस उपलब्ध नाही आहे. कोणाचा प्रसार जो आहे तो दूषित अन्न पाणी याच्या मार्फत होतो. कोणाचा प्रसार आहे जो लैंगिक मार्गातून होतो. या ज्या गोष्टी आहेत ना, एक छोटासा चार्ट आय थिंक मी दिलेला आहे PYQ ॲनालिसिसमध्ये, तो एक छोटासा चार्ट करायचा. हे 5ही हेपॅटायटिसचे प्रकार जे आहेत ते करून ठेवायचे, कारण आयोगाचे फेवरेट आहेत. इथे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. आणि मग रक्तस्रावी ताप जो आहे तो डेंग्यूचा विषाणू जो आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, ठीक आहे. तर इथे तेच मी फक्त सरळ सरळ जोडायच्या आहेत त्या दिलेल्या आहेत. याची डिटेलमध्ये माहिती दिलेली नाही आहे, पण जसं लास्ट टाइम पोलिओची लस विचारलेली कुठे तयार केली जाते विचारलं, तसंच बाकीचे जे काही जीवाणूजन्य आजार असतील, विषाणूजन्य आजार असतील, कुठल्या जीवाणूमुळे कुठल्या विषाणूमुळे होतात हे माहिती पाहिजेत. बऱ्याचदा तर आयोगाने डायरेक्ट विचारले की कुठला विषाणूजन्य आजार आहे किंवा नाही, कुठला जीवाणूजन्य आजार आहे किंवा नाही. मग जर तुम्हाला जीवाणूजन्य आजार आणि विषाणूजन्य आजार लक्षात ठेवायला कठीण जात असेल तर त्याची एक ट्रिक मी सायन्स बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे, जिथे जाऊन तुम्हाला जीवाणूजन्य आजार आणि विषाणूजन्य आजार हे लगेच पाठ होतील, की तुमचं कन्फ्युजन नाही होणार की जीवाणूंमुळे, बॅक्टेरियामुळे कुठले होतात आणि व्हायरसमुळे कुठले होतात, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा प्रश्न आहे या पेपरमधला. मानवाच्या रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? प्लाझ्मा असतो आपल्या रक्तामध्ये 55%, ठीक आहे. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, फॅक्ट आहे, एक साधी सिंपल विचारलेली. मग आपलं रक्त जे आहे ते 2 गोष्टींनी बनलेलं असतं. पहिलं असतं प्लाझ्मा, म्हणजे ज्याला आपण रक्तद्रव असं म्हणतो, आणि दुसरं असतात रक्तपेशी, ज्याच्यामध्ये आपण RBCs बघतो म्हणजे लाल रक्तपेशी, WBC पाहतो म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, आणि प्लेटलेट्स पण पाहतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण प्लाझ्माचा विचार करतो तर प्लाझ्मा काय, आपल्या रक्तामध्ये असा एक घटक आहे ज्याला रंग नाही आहे किंवा फिकट पिवळसर असा अल्कली माध्यम असलेला द्रव आहे, ज्याचं आपल्या एकूण रक्तामध्ये असलेलं प्रमाण 55% आहे. म्हणजे आपल्या रक्ताच्या 55% हा प्लाझ्मा आहे, ठीक आहे. आणि या प्लाझ्मामध्ये हा जो काही 55% प्लाझ्मा आहे, या प्लाझ्मामध्ये नेमकं काय आहे, 90% पाणीच आहे याच्यामध्ये, म्हणून तर ते रंगहीन आहे, ठीक आहे. रंग नसलेले किंवा फिकट पिवळसर आहे. सो 90% पाणी आहे, 7% याच्यामध्ये प्रथिना आहेत, प्रोटीन, आणि 3% असेंद्रिय घटक जे आहेत, नॉन ऑर्गॅनिक घटक जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. सो प्लाझ्मा याचं उत्तर असेल. आता या प्लाझ्माच्या बाबतीत या गोष्टी लक्षात ठेवायच्या, ठीक आहे. जे मी मगाशी तुम्हाला एक प्रश्न विचारला ना, त्याचं कुठेतरी उत्तर थोडंफार इथे पण तुम्हाला मिळून जातं. या प्लाझ्मामध्ये 4 प्रकारची प्रथिनं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात, जिथे आयोगाने प्रश्न विचारलेले आहे यापूर्वी. मग त्याच्यातलं पहिलं प्रथिन आहे ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन काय आहे? हे एक अँटीबॉडी तयार करण्यासाठी, प्रतिकार क्षमता नियंत्रित करण्याचं काम करणारं महत्त्वाचं प्रथिन आहे. त्याच्यानंतर आहे अल्बुमिन. अल्बुमिन शरीरातल्या पाण्याचा समतोल राखण्याचं काम करतं, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोथ्रोम्बिन आहे. प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजेन हे 2 महत्त्वाचे आहेत, जे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात. जे मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला की जवळपास 13 असे घटक आहेत जे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात. तिथे प्रोथ्रोम्बिन पण आहे आणि फायब्रिनोजेन पण आहे, ठीक आहे. मग आता हे ग्लोब्युलिन जर लक्षात राहत नसेल, ग्लोब्युलिन गुबुगुबू म्हणजे गुबरे गुबरे गाल, ज्यांच्याकडे अँटीबॉडीज जास्त आहेत, म्हणजे ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली, त्यांचे गुबरे गुबरे गाल असतात, ठीक आहे. सो प्रतिद्रव्य अँटीबॉडी तयार करणं. आणि अल्बुमिन अब्बू पाणी लेके आ, शरीरातल्या पाण्याचा समतोल राखणं, असं थोडंसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपण सायन्सच्या 15 प्रश्नांचं विश्लेषण पाहिले, आणि या 15 प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये फक्त 15 प्रश्नाने कितीतरी असे प्रश्न तुमचे कव्हर झालेले आहेत की जे पुढे बनू शकतात, पुढच्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. जनरली कुठल्याही प्रश्नाचं विश्लेषण घेताना फक्त प्रश्न आणि उत्तर इतकंच न घेता डिटेलमध्ये ॲनालिसिस याच्यासाठी घेतले, कारण जर तुम्ही आयोगाचे मागचे प्रश्न पाहिले तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येते की आयोग आधी विचारलेल्या प्रश्नांच्या एक्सप्लेनेशनमधून एक्स्ट्राची माहिती जी असेल त्याच्यातून पुढच्या वर्षी प्रश्न विचारत असतो. आणि मग जर आपल्याला येणाऱ्या परीक्षेची तयारी करायची असेल तर आधीच्या वर्षी कसे प्रश्न विचारले, त्यांची उत्तरं कशी आलेली आहेत, मग जरी मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तरी मला त्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी माझं लॉजिक कसं डेव्हलप झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यावरून कळतील ज्या वेळेला तुम्ही PYQचं इन डिटेल ॲनालिसिस कराल.
मला आशा आहे की या स्वप्नसिद्धी अंतिम पर्व या उपक्रमाचा तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होत असेल. जर होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी याच्यासाठी सांगते, कारण सिरियसली तब्येत ठीक नसताना पण मी व्हिडिओज यासाठी रेकॉर्ड करते, कारण ज्यावेळेला तुमची एक कमेंट येते ना की मॅम खरंच फायदा होतो आहे, कंटिन्यू करा, तेव्हा असं वाटतं की नाही यार आता एक्झाम आहे ना, तर गरज आहे तुम्हाला. आणि म्हणून आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं, आय एम सो ग्रेटफुल टू हॅव यू. खूप वॉरियर्स, स्पेसिफिकली प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमधले वॉरियर्स, जे इतक्या छान पद्धतीने कनेक्टेड आहेत माझ्यासोबत, ॲज अ फॅमिली कनेक्टेड आहेत ते. आणि शिवाय त्यांचा जो कन्सर्न आहे माझ्यासाठी, माझ्या तब्येतीसाठी, तो माझ्यासाठी खूप मॅटर करतो. म्हणजे तुमच्या ब्लेसिंग्स, म्हणजे तुम्ही मनापासून बोललेले काही शब्द हे इतकं बळ देऊन जातात. आणि म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. जर हेल्पफुल वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवरती किंवा आधीपासून व्हिडिओज पाहता पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि छान अभ्यास करा. थँक्यू.